नमस्कार. आज माझ्या मैत्रिणीचा फोन आला. शैला चौगुले म्हणून. आणि आमच्या अशाच गप्पा झाल्या अ, की आपला आपला वेळ काळ आणि आत्ताचा किती बदलला आहे ह्याच्यावरच आमच्या गप्पा झाल्या. तर आम्हाला दोघींनाही एक आठवण आली की आता त्या दहिसरमध्ये त्यांचं लहानपण गेलं, माझं लहानपण टिळकनगर चेंबूरला गेलं. तर बरोबर 7-7:30 त्यापूर्वी लाईटी वगैरे एवढं कमी होते. दिव्यांचं ट्यूबलाईटची पण एवढी फॅशन नव्हती. आणि नंतर युद्धानंतरच्या वगैरे काळामध्ये आणि दुष्काळ वगैरे पडून खूपशी गावची लोकं मुंबईकडे आले होते. आणि त्या बरोबर 7-7:30 झालं की ती लोकं आमच्या टिळकनगर कॉलनीमध्ये आम्ही राहायचो, चेंबूरला. तर त्यांची ठरलेली बिल्डिंगी वाटून घेतल्या होत्या त्या लोकांनी, त्या गरीब लोकांनी. आणि ते बरोबर 7-7:30ला माये भिकवाडा ताये म्हणून ताट, वाटी आणि पेला घेऊन यायचे ते. आणि कधी कधी त्यांच्याबरोबर 2-4 मुलं वगैरे असायची. मग त्यांना मी बोलवलं, उरलेलं जेवण वगैरे दिलं. बहुतेक लोक तिथल्या तिथेच खाऊन जायचं. अगदीच कोणीतरी एखादा टोप घेऊन यायचा आणि ती लोकं त्याला भगुलं म्हणायचे. त्या भांड्यामध्ये म्हणजे ती लोक म्हणजे नंतर नंतर एवढ्या त्यांच्याबरोबर आमच्या ओळखी आणि हे झालं होतं की घरात म्हातारं आहे, त्याला घेऊन जायचं असं वगैरे म्हणायचे. मग आणि तिथल्या तिथे म्हणजे मुलंसुद्धा डाळ, भात, भाजी काय म्हणजे 4 घरचं जे काय त्यांना मिळेल ते सगळा काला करून बिचारे ते जेवायचे. आणि खूप जण पाणी द्यायला जरा काकू करायचे. मला तर ह्या गोष्टीची खूप बाकी जेवण नसेल माझ्याकडून तरी पाणी द्यायला मी सगळ्यात पुढे पळायची. आणि त्यावेळेला एवढा प्लास्टिकचा सुळसुळाट नव्हता. म्हणजे त्यांचं जेवण उरलं तर त्यांना त्याच ताटामध्ये घेऊन जावं लागायचं. आणि इतक्या त्या बायका हे होत्या ना की पडलं, मुलांनी पाडलं वगैरे, जेवताना वगैरे पाडलं तर मग त्यांच्याकडे असे कपडे वगैरे, जुना कपडे, तुझं हे दे गं, बारदान दे गं, मी पुसून जाते. जेवून झाल्यावर पाणी टाकून पुसूनही जायच्या. तो भाग असाच हे ठेवलं आहे वगैरे हा प्रकार नाही व्हायचा. आणि इतकं म्हणजे आमचा तो विषय झाला की आता माझी मैत्रीणसुद्धा एकटीच राहते. अगं किती कमी जेवण बनवायचं तेच कळत नाही, हा आमचा विषयाची सुरुवात झाली होती. आणि थोडं तरी राहतं टाकायला, इतकं जीवावर येतं. लोकांना हेही मिळत नाही ह्या भावनेने फ्रीजमध्ये तरी किती दिवस ठेवायचं. आणि आता वयोत्परे आम्हाला ते पचायला सुद्धा व्हायला पाहिजे ना. त्यामुळे मग त्यावरून हा विषय आमचा त्याच्यावर गेला. आणि खरोखर त्यांना इतकी त्या मुलांना सुद्धा गरज असायची ना. आणि त्यांना मग त्या मुलांना पण म्हणजे बिल्डिंग आणि हे ठरल्यामुळे त्यांना एक अंदाज आला होता, ह्या घरातलं जेवण तिखट असतं, ह्या घरातलं जेवण असं असतं. त्यामुळे ना मुलंसुद्धा अगदी हे करायचे, आई मी इथे नाही जेवत. आणि आम्हाला कळायचं की ह्यांना तिखट जेवण नको आहे किंवा ह्यांना तिखट जेवण पाहिजे, हे अंदाज त्या बाबतीत कळला होता. आणि कधी जर उशीर झाला तर त्यांना काही मिळायचं नाही. म्हणजे येताना त्या लांब झोपडपट्टी होती त्यांची. आणि आमच्या घरापर्यंत ती लोकं भीक मागत यायचे. आणि मग खूप आणि पूर्वी म्हणजे आम्ही कामगार वस्ती होती. 3 म्हणजे बर्माशेलच्याच सगळ्या बिल्डिंगी होत्या. आणि 3 ड्युट्या असल्यामुळे जे रात्रीची ड्युटी आहे ते जेवून लवकर निघायचं असतं. म्हणजे प्रत्येकाचा वेळ तोपर्यंत 7:30-7:30पर्यंत जेवणंही आटपायचीच. आणि त्यावेळेला बरोबर ती लोकं माये भिकवाडात आहे म्हणून यायची. आणि ह्याच्या वेळेला ग्रहण असेल त्यावेळेला दे दान सुटे गिरहाण, दे दान सुटे ग्रहण म्हणून यायचे. त्यांना मग जुने कपडे म्हणा, त्यांना अजून धान्य म्हणा असं देणं व्हायचं. आत्ता कोणाला तुम्ही म्हणजे मी हे डोळ्याने पाहिलेलं आहे. कामवालीला वगैरे सुद्धा सांगून चांगलं आहे गं पण टाकवत नाही म्हणून अगदी चांगलं तुपातलं जरी दिलं तरी त्या 2 घर पुढे गेल्यावर जाऊन पिशवी फेकून जातात रस्त्यावर. हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. कोणालाही हल्ली म्हणजे अन्नाची कमतरता नाही आहे.
खरं बघायला गेलं तर. तशी बघायला गेलं तर ह्या ह्या काळामध्ये, ह्या 20 वर्षामध्ये अन्नाची म्हणजे भीक मागून पोट भरण्यासाठी भीक मागावी लागते अशी वेळ नाही आहे. अ, अ, आणि उरलेलं अन्न द्यायचं कोणाला हेही कळत नाही. कारण हल्ली कुत्र्या मांजरांना पण आपण घालू शकत नाही. त्याच्यावर पण असे नियम आलेले आहेत की तुम्ही उघड्यावर घालू नका वगैरे. गाई म्हशी जवळपास जवळ आहे नाहीत, आणि जे गाई म्हशीवाले येतात ते त्यांच्याचकडचा तो त्यांचंही बरोबर आहे. कोणी तुम्ही तुमच्या अन्नातून काही घालू शकता, त्यामुळे तेही देत नाहीत आपल्याला. नाही देत. राहिलेलं डाळ भात वगैरे काही घालायला देत नाही. आणि कबुतरं वगैरे येतात, कावळे चिमणे येतात, बिल्डिंगी ब्लॉक सिस्टम, सगळीकडे जाळ्या घातलेल्या, आणि तो सगळा अन्नाचा कचरा अक्षरशः बघवत नाही कचऱ्याच्या डब्यामध्ये. मी माझ्या घरी झाडांसाठी खत बनवते, त्यामुळे मी त्या खताच्या ह्याच्यामध्ये घालते उरलेलं अन्नसुद्धा, शिजवलेलं अन्नसुद्धा. माझ्याकडून कचऱ्याच्या डब्यात टाकायला मला हिंमत नाही होत अजूनही. पण हा जे मागायला यायचे आणि चवीने खाऊन जायचे, हक्काने मागायचे सुद्धा दारात येऊन. मावशी तुमच्याकडचं खूप दिवस खाल्लं नाही हे आमच्याकडे येऊन म्हणायचे. माझ्या आईला पण अम्माच म्हणायचे, अम्मा थोडंसं लोणचं द्या ना. माझ्या आईचं लोणचं खूप फेमस होतं. अम्मा थोडंसं लोणचं. अगदी भिकारीणसुद्धा मागायची. आई कधी कधी पुरपूर करायची. कारण तिचा वर्षाचा ठरलेला असायचा साचा. त्यामुळे आता ह्यांना पण देऊन दिलं की, पण माझी कुरकुर लागायची, भुणभुण लागायची, आई दे ना गं, आई दे ना गं, त्यांना दे ना गं. आणि मग माझी आई त्यांना लोणचं वगैरे. आणि तेव्हा प्लास्टिक वगैरे हा प्रकार नव्हता, त्यामुळे जे काही दिलं ते त्यांचं जे ताट वाटी, त्यांचा जो पेला आता त्याच्यातच ते धरून घेऊन खाऊन उरलेलं घेऊन जायचे. तुम्हाला आठवतात का असं तुमच्या इकडे तुमच्या वेळेला असे भिकारी वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत का? आणि आता भिकारी उरलेलं अन्न घेत नाहीत, हे तुम्हाला पटतंय का? हे मला नक्की कळवा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.